हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीता किचन वाइब्स। आज आपण मेथीच्या पुऱ्या अशा प्रकारे करणार आहोत। चला तर बघूया। आज आपण मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी मी अशी मेथी घेतलेली आहे ताजी, आणि तुम्ही बघू शकता तिची अशी पानं मी फक्त पानच घेतलेली आहे। आपल्याला फक्त पानच घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता मी अशी पानच सर्व तोडून घेतलेली आहे। बाकीचे आपल्याला देठ वगैरे घ्यायचे नाही, अशी पानं मी घेतलेली आहे। ही चांगली धुवून ठेवलेली आहे। आता हिला कट करायची आहे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती। आपण कट करूया आणि सर्वप्रथम आपण मसाला करूया मेथीच्या पुरीचा। तर इथे मी 4 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतले 10-12 पाकळ्या, इथे बडीशेप आहे 1 चमचा, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं। हे आपल्याला मिक्सरला आधी जाडसर वाटून घ्यायचे। सर्वप्रथम आपण ते करून घेऊ। आता आपण पुरीचं पीठ मळायला घेऊया। मेथी पुरीचं सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घेऊया। हे मी 2 वाटी घेतलेलं आहे, ते घालूया आपण। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया। 2 चमचे रवा, बारीक रवा। रव्यामुळे ना आपल्या पुऱ्या फुगल्या ना तरी पण त्या अशा बसणार नाही, फुगीरच राहणार। आपण हे घालूया हिंग, हळद घालूया अर्धा चमचा, मीठ घालूया चवीनुसार, इथे जिरा पावडर घालूया अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, कारण आपण वाटणात पण घेतलेला आहे धने। आणि इथे ही लाल आपली बेडगी मिरची पावडर आहे, कलर साठी आपण 1 चमचा घातलेली आहे। ओवा घालूया अर्धा चमचा, आणि हे आपण जे वाटण केलेलं आहे ते घालूया। हिरवी मिरची, लसूण, जिरं, बडीशेप आणि धने। आता एकत्र करूया सर्व। अर्धा चमचा गरम मसाला घालूया, आणि ही आपण चिरून ठेवलेली मेथी आहे ती घालूया। मिक्स करूया। थोडं आपण कच्चंच तेल घालणार आहोत, थोडंसं 2 चमचे पोह्याचे 2 चमचे तेल घातलेलं आहे। परत एकदा मिक्स करूया, आणि आता हे आपल्याला थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळायचा, जसं आपण पुरीला मळतो सेम तसाच। जास्त पातळ नाही करायचा, घट्टसर गोळा मळायचा आपल्याला। तर आपण थोडं पाणी घालून आता मळून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडंच पाणी घालून मळून घेऊया। मळून घेऊया आता आपण घट्टसर गोळा, असं चांगलं मळून घेऊया। तुम्ही बघू शकता घट्ट आपण चांगलं मळून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मेथी पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया रेस्टसाठी। 10 मिनिटांनी आपण पुऱ्या करूया। 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता 10 मिनिटं झाली, आपण बघूया चांगलं हे झालेलं आहे। आता आपण त्याचे
गोळे करून घेऊया छोटे छोटे. पुरीला जसे करतात ना तसे तसे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. असे छोटे छोटे करून घेऊया म्हणजे आपल्याला पुऱ्या पटापट लाटता येतील. असे करून घेतले, त्याला असा गोल गोल आकार द्यायचा छान. एकसारख्या आकाराचे करायचे. आता लाटून घेऊया आपण. आता कणिक लावलेली आहे आपण थोडी. आता आपण लाटून घेऊया. खूप पण पातळ नाही लाटायच्या, नाहीतर मग कडक होतात. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीच्या आपल्याला करायच्यात. अशा करून घेऊया आपण. आणि कणिक खूप पण नाही लावायची, नाहीतर मग ती तेलामध्ये उतरते आणि मग तेल आपलं काळं होतं. मग ते पुरीला पण मग ते लागलं जातं. त्याच्यामुळं किंचितच अगदी हे करायचं आपण पिठामध्ये. बघू शकता असे एकसारखे गोळे केले ना तर पुऱ्या सुद्धा अशा एकसारख्या होतात आणि पटपट होतात. तुम्ही बघू शकता किती मी पटपट करते. आणि चवीला इतक्या अप्रतिम होतात. आपण पिकनिकला जर जाणार असेल तर अशा पुऱ्या आदल्या दिवशीच करून ठेवल्या की शेंगदाण्याची चटणी वगैरे कशाबरोबर पण खाऊ शकतो. आणि नाश्त्यासाठी पण होतात, टिफिनसाठी होतात लहान मुलांना, आणि चहा बरोबर पण सुंदर लागतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मी केलेल्या पुऱ्या आवडल्या का. अगदी मस्त चवीच्या अशा टेस्टी छान होतात, खमंग. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. आता एक गोळा घालून बघूया आपलं तेल गरम झालंय का. झाले आपलं तेल गरम. आता आपण एक एक पुरी सोडूया. लो टू मीडियम गॅसवरच करायचा, खूप पण फास्ट गॅसवर नाही करायचा, नाही तर मग वरतून करपल्या जातात आणि आतून कच्च्याच राहतात. आणि त्याला असं प्रेस करायचं, असं अल्लाद हळूवार असं प्रेस केलं ना, आणि एका साईडनीच करून घ्यायची, मग ती पलटी करायची. सारखं पलटी केल्यानं तुम्ही बघू शकता कशी टम्म फुगली. सारखं पलटी केलं ना की मग काय होतं, तेलकट होतात त्या. एक साईड पूर्ण तळून घ्यायची, ती एक साईड तळून झाली की मग ते पलटायची. बघू शकता तुम्ही अशी करायची. बघा किती सुंदर फुगली टम्म. सुंदर होतात पुऱ्या. मी नेहमी करते अशा. अप्रतिम लागतात, सुंदर, अगदी चविष्ट. सर्वांना खूप आवडतात. चहा बरोबर पण अगदी सुंदर लागतात. काढून घेऊया. अशाच आपण सर्व तळून घेऊया. आता दुसरी पण बघा. ती स्वतःहून वरती तरंगते. असं थोडं हाताने आहे ना, चमच्याने असं प्रेस केलं ना की ती बरोबर फुगते. बघू शकता तुम्ही. हे बघा अशी आरामात अशी मस्त फुगते ती. आणि एक साइड पूर्ण झाल्यावरच पलटायचं आपण. बघा किती सुंदर कलर आलाय. दिसायला सुद्धा सुंदर दिसते अगदी, आणि चवीने सुद्धा सुंदर. काढून घेऊया. बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा. अजून एक दाखवते तुम्हाला करून.
स्वतःहून येतात तरंगून वरती बघा. असं हळूवार चमच्याने किंचित असं प्रेस करायचं, दाबायचं नाही बिलकुल. बघा कशी फुगले टम्म. आणि ह्या पुऱ्या अगदी 8 ते 10 दिवस आरामात राहतात, आठवडाभर काही होत नाही. प्रवासातही आपण नेऊ शकतो, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो. अगदी पौष्टिक अशा छान पुऱ्या. रात्रीचं आपण पीठ मळून ठेवलं तरी सकाळी पटकन होतात टिफिनसाठी. मग तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खा, कोशिंबिरी बरोबर खा, दह्या बरोबर खा, रायत्या बरोबर खा. अशात आपण सर्व करून घेऊया. शेवटची पुरी सुद्धा आपण करून घेतली. तुम्ही बघू शकता किती पुऱ्या झाल्यात आपल्या. मी ही वाटी कणिक घेतले होते, 2 वाटी. तुम्ही बघू शकता बघा, ह्या 2 वाट्या कणिक घेतलं होतं मी, त्याच्यात एवढ्या पुऱ्या झाल्या. तर आज मी तुम्हाला अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या अगदी मस्त पौष्टिक अशा करून दाखवलेल्या आहे. अगदी कमी वेळेमध्ये होणाऱ्या आणि अगदी कमी साहित्यामध्ये अशा मस्त टेस्टी अशा पुऱ्या होतात. तुम्ही बघू शकता कशा टम्म फुगलेल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते कशी झाली आहे. तुम्ही बघू शकताय बघा, आतून सुद्धा किती सुंदर झालेली आहे बघा, आतून सुद्धा लेअर अशी मस्त चवीची अशी पुरी, मसाला पुरी अगदी मस्त मेथीची करून दाखवलेली आहे. त्याच्याबरोबर मी इथे शेंगदाण्याची चटणी, ती सुद्धा मी अगदी शेंगदाणे, तीळ, खोबरं, जवस, फुटाण्याची डाळ, लसूण, जिरे, कढीपत्ता आणि बेडगी मिरची, मीठ असं सर्व म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत अशी पौष्टिक ही चटणी सुद्धा मी त्याच्याबरोबर केलेली आहे. तुम्ही पुरी बरोबर चटणी खाऊ शकता किंवा कोशिंबीर, रायता वगैरे त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. आणि ह्या पुऱ्या 1 आठवडाभर आरामात टिकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अशा सुद्धा आपण कोरड्या सुद्धा खाल्ल्या तरी छान लागतात, चहा बरोबर तर अप्रतिम लागतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील ह्या पुऱ्या, अगदी पटकन झटपट होणाऱ्या. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर रात्री तुम्ही हे पीठ मळून ठेवलं आणि सकाळी टिफिनसाठी सुद्धा पटकन होणाऱ्या आहेत आणि अगदी टेस्टी लागतात. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.